थँक्यू ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. लवजी जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकलत आणि या अगोदर तुम्ही सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकतायत किरण मस्कर सर यांना तुम्ही आतापर्यंत ऐकलत. पुढील मॅचकडे आपण वळूया आणि जो सामना दोन संघांमध्ये आपण खेळवत आहोत. प्रत्येकी दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. एका बाजूला ओवी स्पोर्ट जावली तर दुसऱ्या बाजूला संघ आहे वाई पश्चिम भाग अशी ही लढत आहे. आणि नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे की वाई पश्चिम भाग या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, ही विनंती आहे. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलची भेदकता पंचांनी कळवलेला आहे की लेग बायची धाव आहे. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली धाव येते. संदीप आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिलं षटक प्रशांत वाडकर जे चिखलीचे आहेत पहिलं षटक आपल्या नावी घेऊन. अकू टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे मिळते एक सिंगल धाव. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिलीत ना तर एका बाजूला बॅटिंग करताना संदीप बिरामने, खर्शी बारामुरेचे खेळाडू एका बाजूला अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. धावसंख्या आहे 3-0 गडी बाद. 3 बॉलचा संपलाय खेळ. अजूनही 3 बॉल प्रगती पथावरती. एका बाजूला चांगला वेग आहे प्रशांत वाडकर यांच्याकडे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. राऊंड द विकेट आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय आणि हा बॉल फलंदाजाला प्रभावित करतोय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाहीये. हे षटक जे आहे ना ते वैविध्यपूर्ण हाताळलेलं आहे. किंबहुना 3 धावा खर्च केलेल्या आहेत, 4 बॉल टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये एक डॉट आहे असं विश्लेषण आपण या ओव्हर आतापर्यंत करूया. शेवटचे 2 बॉल शिल्लक या ओव्हर मधले. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अभिषेक तयार. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. मनसुबे काही वेगळे होते परंतु या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाहीये कारण खेळण्याचा कोणताच प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला नाहीये. एक चांगला बॉल आणि या बॉलची भेदकता गोलंदाजी मधली धार प्रखरतेने दाखवलेली आहे या ओव्हर मध्ये प्रशांत वाडकर यांनी. स्ट्रायकरला बॅट्समन अभिषेक गोळे तयार. क्षमता आहे, चांगली बॅटिंग करू शकतात परंतु सुरुवात जशा प्रकारची हवी आहे ना आतापर्यंत मिळू शकली नाहीये या संघाला. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु एक सावध सुरुवात आहे. बॅटिंग करत असताना टीम ओवी स्पोर्ट जावली या टीमची एकही गडी गमावला नाहीये आणि बॅटिंग करताना 4 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. एका षटकाचा खेळ संपलाय. आता उर्वरित काही षटकांचा खेळ शिल्लक आहे. सूर्य आता मावळतीकडे निघालेला आहे आणि सायंकाळचे वाजलेले आहेत. 6:31 झालेली आहेत आणि पहिलं षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात. चला घाई करा. आपण सर्व संघांना विनंती करूया की बरेचसे सामने अजून शिल्लक आहेत त्यासाठी आपण विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 2 ला होईल सुरुवात आणि या ओव्हरसाठी मालतपूरचे सिद्धेश विरकर यांच्या नावी षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल सिद्धेश विरकर यांनी डॉट टाकलेला आहे. सिद्धेश विरकर यांच्याकडे वेग चांगला आहे परंतु एका बाजूला अभिषेक गोळे जे हादगेगरचे आहेत. अकू टप्प्याचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे परंतु आज नावाप्रमाणे खेळ अभिषेक गोळे यांनाही करावा लागेल कारण ज्या प्रकारे सुरुवात राहिलेली आहे सावध सुरुवात आहे परंतु कमी ओव्हरच्या षटकामध्ये आक्रमण हे तुम्हाला करावंच लागतं आणि आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे एखाद्या क्षेत्रातला आणि त्याचाच अवलंबन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 5 धावा 0 गडी बाद अशी स्थिती आहे. सँडी बिरामने अभिषेक गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते तर सिद्धेश विरकर यांचा बॉल क्रमांक 3. वेगाने आणि उसळणारा बॉल. पंचांनी कळवलंय की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी अगदी लगेच केली आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सिद्धेश विरकर यांचा आहे. बॉल पाठी ओढला, बॉलला उसळी दिली आणि त्यानंतर पंचांनी लगेच कळवलं की हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा सिद्धेश विरकर तयार. बॉल क्रमांक 3 प्रगतीपथावरती येतोय. ज्या प्रकारे उसळणारा बॉल पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट.
हाई बॉल उसळणारा आहे, बॅटचा किनारा, बॉल डिक्लेअर झोन मध्ये आणि पंचांनी हात बाहेर काढला की हा नो बॉल आहे. कारण या अगोदर तुम्ही एक बाउन्सर हाताळला होता आणि त्यानंतर आणखीन एक बाउन्सर टाकायला गेले. क्रिकेटमध्ये जो नियम आहे ना त्याच्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो की एक काळ क्रिकेटमध्ये असाही होता की तुम्ही एका ओव्हरला 3 ते 4 बाउन्सर टाकू शकत होता. परंतु सिद्धेश विरकर यांनी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल हाताळला आणि पंचांनी त्याला नो बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव आणि किंबहुना +1 अशा 2 धावा हे संपूर्ण प्रेक्षक आहेत जे ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत. श्री शिवा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. सकाळपासून बरेचसे सामने आपण पाहिले, आता उर्वरित काही सामने शिल्लक आहेत. मॅचला पुन्हा होते सुरुवात. 8 वरती 0 अशी स्थिती आहे बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडला अभिषेक गोळे तयार. वेगाने बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. संवाद घडणं फार महत्वाचं. आपण अनेकदा चर्चा करतो ना की ज्यावेळेस 2 माणसं एकत्रित भेटतात त्यावेळेस संवाद घडतो, संभाषण होतं. इथे बॅट आणि बॉलचं संभाषण होणं फार महत्वाचं आहे. त्याच वेळेस मात्र धावा येतील. सायंकाळचं तर म्हटलं तर 40+ धावा हाई फायटिंग स्कोर असू शकतो, एक आव्हानात्मक स्कोर असू शकतो, परंतु त्या दिशेने वाटचाल करणं हे तितकंच महत्वाचं आहे. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. विकेटचं होईल पतन, परंतु आज नावाप्रमाणे अभिषेक गोळे निश्चित खेळ करू शकले नाहीयेत. 3 धावा बनवून माघारी चाललेत. हा धक्का क्रमांक पहिला ओवी स्पोर्ट जावली या टीमला. निश्चित ज्या प्रकारे आजचा त्यांचा परफॉर्मन्स राहिला थोडेसे नाखुश आहेत. फटक्यांसाठी आणि धावांसाठी त्यांना झगडावं लागलं आणि बॅटचा किनारा ज्या प्रकारे बॉलने घेतला, बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम इष्टरक्षकाने चोख केलं. बॅटिंग क्रमांक 3 वरती आता मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल कारण महत्वाचा क्रमांक आहे. धावसंख्येची गती कमी आहे. येणाऱ्या फलंदाजाला धावसंख्येची गती वाढवायची आहे आणि किंबहुना संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं आहे अशी परिस्थिती. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती अमर यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्षमता अमर यादव यांच्याकडे चांगला आहे. टेनिस बॉल असेल किंबहुना रबर बॉल असेल, चांगला खेळ त्यांनी नेहमीच केलाय. हाई बॉल वेगाने इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवतोय. अमर यादव यांच्या प्रत्येक षटकारासाठी किशोर कासोर्डे यांच्या वतीने 201 रुपयाचा पुरस्कार आहे. ही कौतुकाची थाप आहे. परंतु मोठे फटके अद्यापही आले नाहीयेत. एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत ओवी स्पोर्ट जावली या टीमला मिळाला नाहीये आणि त्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये ओवी स्पोर्ट जावली अमर यादव तयार. बॉल हवेत निश्चित आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी पडली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली सहजरित्या आले. पकडली आहे झेल. धक्का क्रमांक 2 टीम ओवी स्पोर्ट जावलीला. अमर यादव आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. पायांची हालचाल चांगली होती. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल सी कॉर्नरला पकडला. एक संकेत वाडकर यांनी चांगला झेल. विकेटचं होतोय पतन आणि धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा टीम ओवी स्पोर्ट जावली या टीमला. 2 व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळत आहेत. फटका खेळला कसा आणि झेल पकडली कशी, या सर्व गोष्टींचा आढावा आपण ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून सकाळपासून घेतच आहोत आणि आत्ताही घेतोय. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे, वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आणि हळूहळू मैदानावरती अंधाराचं साम्राज्य येईल. त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. धावसंख्या आहे 8 धावा 2 गडी बाद. 2 षटकांचा संपलाय खेळ. षटक क्रमांक 3 साठी आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंग साठी आकाश जुनगरे. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 4. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. ओव्हर नंबर 3 साठी गाव वैगाव नाव ओमकार वाडकर ओव्हर नंबर 3 चा कारभार सांभाळत आहेत. याच मैदानावरती कित्येक काळ लहानपणीपासून या खेळाडूने क्रिकेट खेळले. आज गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 3 आपल्या नावी. पहिलाच बॉल निर्धाव टाकला. एका बाजूला जावलीचा बायकर मॅन. यावेळेला बॉल जागेवरतूनच पाठवलाय आणि हा पहिला मोठा फटका ओवी स्पोर्ट साठी आलाय आणि तो ठोकलाय सँडी बिरामने यांनी. हा पहिला षटकार. ओमकार वाडकर यांच्यावरती आक्रमण चढवलं. या बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. जावली तालुक्यामध्ये ज्या 2 खेळाडूंना बाईक मिळाली त्याच्यामध्ये एक नाव आपल्याला निश्चित घ्यावं लागतं. सँडी बिरामने घनसोली प्रीमियर लीग मध्ये
ती माईक त्यांनी मिळवली. हाई बॉल प्रभावित करेल का? वेग प्रचंड होता या बॉलच्या पाठीमागे आणि काही वेगळ्या गोष्टी आता ओमकार वाडकर यांनी आत्मसात केलेल्या आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा निश्चित जोडूया. पण यॉर्कर, वाईड यॉर्कर ज्याला आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, एक धाव सिंगल बाईकची आपण जोडूया. यॉर्कर मध्ये जे प्रकार आहेत, एक पारंपरिक यॉर्कर जो एस्टनचा वेध घेतो, एक वाईड यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर. खोलवर टप्प्याचा बॉल, जे फिरकी गोलंदाजी करताना तुम्ही यॉर्कर बॉल टाकू शकता, हे ओमकार वाडकर यांनी या बॉलच्या पाठीमागे दाखवलंय आणि याही बॉलच्या पाठीमागे आणखीन एक धाव घेऊया. धावसंख्येला पुढे नेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 15 धावा. एका बाजूला आकाश झोनगरे, म्हटलं की आक्रमक फलंदाज, त्या प्रकारचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करणार का? कारण शेवटचे काहीच बॉल शिल्लक. ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी मोठ्या फटक्यांची आता ललकारी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. 2 मोठे फटके आणि ओमकार वाडकर यांच्या वरती चढवलाय भीषण हल्ला. आता एका बाजूला आक्रमण करताना आकाश झोनगरे यांचा हा टोल आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला, षटकार. अनेक वेळा ओमकार वाडकरांनी प्रभावित केलं. सुरुवातीचे जर तुम्ही काही बॉल पाहिलेत ना, तर ओमकार वाडकरांनी प्रभावित केलं. जे असे काही बॉल टाकले ते प्रभावशाली होते. आता या ओव्हर मधला शेवटचा बॉल, बॅकफुट वरती गेलेत, पंच केलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. या शेवटच्या बॉलवरती मिळणार नाही धाव. प्रथम बॅटिंग करताना टीम ओवी स्पोर्ट्स जावली या टीमने बनवलेले आहेत 21 धावा. 22 धावांचं लक्ष वाई पश्चिम भाग या टीम समोर. पहिला डाव संपलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वाई पश्चिम भाग या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजी करताना तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करताना ओवी स्पोर्ट्स जावलीने 21 धावा कुटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2च मोठे फटके आले ज्याची आपण चर्चा केली. एक सँडी बिरामने आणि एक आकाश झुनगर यांच्या बॅटमधून 2च मोठे फटके आले. हेच वैशिष्ट्य राहिलं पहिल्या डावाचं. परंतु वाई पश्चिम भाग या टीम कडून जे वैशिष्ट्य राहिलं, सुरुवातीचे काही फलंदाजांनी माघारी पाठवलं. त्याच्यामध्ये अभिषेक गोळे हे पहिले फलंदाज होते जे आउट होऊन माघारी गेले. आज ते खास काही करू शकले नव्हते आणि त्याच्यानंतर अमर यादव हे देखील नावाप्रमाणे आज का खेळ करू शकले नाही, हेही झटपट माघारी गेले. हे 2 धक्के लागले ओवी स्पोर्ट्सला आणि त्यानंतर आकाश यांच्या बॅटमधून एक षटकार आला आणि सँडी बिरामने आणि वैयक्तिक 8 धावांचं योगदान ओवी स्पोर्ट्स जावलीला दिलेलं आहे. 22 धावांचं लक्ष आहे. परंतु आपण नेहमी चर्चा करतो ना की क्रिकेटमध्ये विजयाची आणि हमी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजूनही तयार नाहीये. त्याच्यामुळे हा जो स्कोर आहे तो आव्हानात्मक असू शकतो का, किंबहुना हा स्कोर फायटिंग असू शकतो का? कारण विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजूनही तयार नाहीये. सर्वाधिक धावा झाल्या त्याही चेस झाल्या. कमीत कमी धावसंख्येचाही बचाव क्रिकेटमध्ये झालेला आहे. म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ असेल ना, अशक्यही गोष्टी शक्य होतात. परंतु या मॅचचं गांभीर्य हे दोन्ही संघांना लक्षात घ्यावं लागेल. कारण हा सामना जिंकलो तरच पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ. चला करा घाई. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे बॅटिंगसाठी. एका बाजूला गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. सामना तुम्ही अनुभवताय, पाहताय. वाई पश्चिम भाग टीम विपक्ष ओवी स्पोर्ट्स जावली असा रंगलेला हा सामना आहे. 22 धावांचं लक्ष, येणारे 18 बॉल, असं विश्लेषण आपण या सामन्याचं करूया. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना विनंती आहे पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया हा सामना. पहिला डाव आपण पाहिला, आता उत्तर अर्धाकडे आपण वळूया. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. एका बाजूला बॅट्समन संकेत, एका बाजूला जयराज. पहिलं षटक निलेश भिल्लारे. पहिलाच बॉल आपटला, अंगावरती येणारा बॉल. वेळेच्या चुकता तितकीशी चांगली साधता आली नाही. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला संकेत वाडकर जे उळुमचे आहेत, एका बाजूला जयराज वाडकर जे बोरगावचे आहेत, एका बाजूला निलेश भिल्लारे जे करंजे गावातील आहेत.
असा रंगलेला हा सामना. पहिलाच बॉल, एक सिंगल धाववाले. स्ट्रायकर एंडला जयराज वाडकर बॅटिंग साठी होतील तयार. एका बाजूला निलेश भिल्लारे यांचा वेग. आल्या पावली हा बॉल भिरकवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1. मोठ्या विकेटचं पतन. वाई पश्चिम भाग या टीमला धक्का लागलाय. जयराज वाडकर जातील माघारी. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी पडलीये कमी. होतंय ते विकेटचं पतन. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न फलाय. अंगावरती येणारा वेगवान बॉल वळवला चांगल्या प्रकारे. लांबी फक्त कमी पडली आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि त्यांनी पकडला एक चांगला झेल. पहिलं सुयश टीम ओवी स्पोर्ट्स जावली या टीमला. निलेश भिल्लारे यांनी टिपली ही विकेट. कमी धावसंख्येच्या मॅच मध्ये रंग चढतो, परंतु हा जो कॅच आहे तो मॅच मध्ये रंग भरेल का? मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 3 वरती अमित वाडकर. बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3. बराचसा अनुभव यांच्याही गाठीशी आहे. लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल सर्वच फॉर्मॅट ज्यांनी खेळलेला आहे ते अमित वाडकर स्ट्रायकर एंडला. एक लेजंड खेळाडू आहेत वाई पश्चिम भागातील. स्ट्रायकर एंडला होतील बॅटिंग साठी तयार. एका बाजूला जावली एक्सप्रेस निलेश भिल्लारे. वेगाने उसळणारा बॉल प्रभावित करतोय अमित वाडकर यांना. अमित वाडकर यांच्याकडे प्रगल्भ अनुभव आहे. मग नवी मुंबईच्या बऱ्याचशा खुल्या गटाच्या स्पर्धा असतील किंवा लेदरच्या असतील किंवा एक गाव 11च्या स्पर्धा असतील, ज्यांनी नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. बरेचसे रेकॉर्ड आपल्या नावी केलेत, परंतु समोर वेग आहे. या वेगाला प्रत्युत्तर द्यायचंय. समोरच्या बाजूला खेळलेला फटका जाईल का सीमारेषेच्या पलीकडे? 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी आणि या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. अमित वाडकर प्रेशर रिलीज करणारा षटकार इथे ठोकतायत. वेगाने येणारा बॉल सरळ समोरच्या बाजूला. पायांचा वापर चांगला होता, टायमिंग प्रॉपर होतं. बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे धाडला 6 धावेंसाठी. कमी गतीचा बॉल तोही ओळखलाय आणि तोही डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. 6 धावा षटकार. मॅचचं स्वरूप पूर्णपणे अमित वाडकर यांनी बदलून टाकलं. सुरुवातीला अमित वाडकर यांनी पहिला बॉल निर्धाव खेळला, परंतु त्यानंतरचा स्ट्रोक पहा. गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. बॉलचा वेग काढून घेतला होता आणि हा बॉल ओळखला आणि हाच बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 13 धावा, 1 गडी बाद. 5 बॉलचा संपलाय खेळ. शेवटचा बॉल निलेश भिल्लारे यांचा. सुरुवातीचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले असतील ना, तर 3 बॉलच्या पाठीमागे निलेश भिल्लारे यांनी फक्त 1च धाव दिली होती. 1 गडी बाद केला होता, 1 डॉट टाकला होता, परंतु त्यानंतरचे 2 बॉल थोडेसे महागडे होते. जे काय डावपेच आखलेत ना निलेश भिल्लारे यांनी या पाठीमागच्या 2 बॉलवरती, ते सर्व उधळून लावले. शेवटचा बॉल. हा बॉल वेगाने डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. हा वेग आहे निलेश भिल्लारे यांचा, जो नेहमीच प्रभावित करतो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉल 8 ची गरज. सचिन दादा वाडकर, वेदश्री केक शॉप यांच्या वतीने अमित दादा वाडकर यांचे जे 2 षटकार आले त्यासाठी 201 रुपयाचे कॅश प्राइज आहेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आता येणारे 12 बॉल 8 धावांची गरज. एका बाजूला सँडी मिरामने, सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं नाव. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, परंतु या यॉर्करला प्रत्युत्तर दिले ते फक्त लेग बाईच्या 1 धावेचं. येणारे आता 11 बॉल आणि बनवायचे आहेत 7 धावा. 11-7 असं समीकरण आहे. पाठीमागे आमच्या बरोबर घडलं का याचा विचार न करता ओवी स्पोर्ट जावलीला इथून पुढे चांगला खेळ करावा लागेल. कारण पाठीमागचा जर विचार करत बसलो तर भविष्याची प्रगती थांबेल. म्हणजे येणाऱ्या 11 बॉल मध्ये सर्वोत्तम खेळ. जागेवरतून असा फटका खेळला. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या दिशेने येत आहेत आणि हा झेल निसटलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न झेल घेण्याचा होता, परंतु अखेर हा झेल निसटला. हे क्रिकेट आहे, त्यामुळेच मॅचला रंगत येते. आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा अंकित केलेल्या आहेत. एका बाजूला अमित वाडकर यांचा खेळ बहरलाय. फुलटॉस बॉल सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक मागे थांबतील की बॉल वरती येतील? झडप अपुरी. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार.
आता 9 बॉलमध्ये एका धावेची गरज. जेव्हा जेव्हा आपण अमित वाडकर यांच्याबद्दल चर्चा करतो ना की हा असा खेळाडू आहे ज्याने पहिली क्रिकेटची मॅच खेळली आणि त्यानंतर लग्नाच्या अक्षता घेतल्या, ते नाव म्हणजे अमित वाडकर. वेगाने हाताळलेला बॉल, पंचांनी कळवलं की ही सिंगल धाव आहे आणि इथे सामना वाई पश्चिम भाग या टीमने जिंकलाय. टीम ओवी स्पोर्ट जावलीचा आपण आभार मानूया. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक